श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सॉरी बरं का, काय झालं, मला आज भूक पण खूप लागलेली आणि म्हटलं तुमच्यावर बोलायचं, गप्पा पण मारायच्या. आज काय कोणता विषय वगैरे काही घेणार नाही, छान गप्पा मारू. माझ्या नातवाने मला विचारलं तुमच्या काळी कोणते खेळ होते का आजी. मग मी त्याला सांगितलं आमच्या काळी लंगडी, शिवनापाणी, चमचा लिंबू आणि ते लिंगोरच्या, परत विट्टी दांडू, सूरपारुंब्या, म्हणजे असे आमच्या काळी ते खेळ होते. आणि माझ्या आईचं पत्र हरवलं, मजा यायची काय मला. आणि मग ते खेळ झालं की म्हटलं आई मस्तपैकी भेळीचा वगैरे बेत करायची. म्हटलं बरं, मग माझ्यासाठी नाही, मग माझ्या सगळ्या मैत्रिणी पण भेळ खायच्या. खूप मजा असायची. म्हटलं खूप छान, इतकी मजा असायची ना की खूप, म्हणजे आठवणी असतात त्या लहानपणीच्या, साहजिक आहे, सांगा वाटतात. आणि हे नातवच विचारतात बरं का. तर गंमत काय झाली, मी त्यांच्यासाठी खाऊ केलेला आहे, तुम्हाला दाखवते ना. हे बघा, दिसते का तुम्हाला? हे बघा, दिसते का? हा लाडू कशाचा आहे सांगते मी. लाडू का केले हे पण सांगते, आज रेसिपी सांगणार आहे लाडूची. तर त्या काळी बघा भेळ मस्तपैकी असायची, घरी सगळं करायची. रविवार असला की तो बेतच असायचा आपला खायचा, मजा यायची. तो काळ खरंच छान होता, ते दिवस पण खूप छान होते. आणि काय म्हणतात ना, भूक लागली की पटकन कोणताही डबा उघडला की त्या काळी डब्यात काही ना काही खायला असायचं. मग लाडू असायचा, चिवडा असायचा, शंकरपाळी असायची. का त्यावेळेला एवढे असे बाहेर स्वीट होम वगैरे असे काही नव्हते. आणि मिठाई तर नाहीच नाही. आजकाल काय झाले, 12 महिने सगळं मिळतं, करंजी मिळते, चकली मिळते, चिवडे मिळते, सगळंच मिळतं आजकाल. त्यामुळं त्या सणाला पण म्हणावं अशी काही मजा नाही राहिलेली. मग तेच नातवाला म्हटलं त्यावेळेला एक माझ्या आईचं पत्र हरवलं, असं गोल रिंगण करायचं, मग तो रुमाल एकीच्या मागं नेऊन टाकायचा, मग ते राज्य तिच्यावर, मग असे ते खेळ होते म्हटलं. आणि मग काय, खेळ झाले की मग सगळ्यांना खायला असायचं घरामध्ये, मग ती आई सगळ्यांच्यासाठी खायला करायची. तर आज मी तुम्हाला लाडूची रेसिपी सांगणार आहे. हे लाडू कशाचे आहेत माहिती का? रव्याचे नाही, बेसनाचे पण नाही, हे फक्त गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत. तर हे गव्हाचं पीठ कोणतं आहे? आशीर्वाद आटा आहे. मग तुम्ही आशीर्वाद आणा किंवा सम्राट आणा. तर हे त्या पिठाचे हे लाडू आहेत. आता हे माझे साधारण 1 किलो पिठाचे 70 ते 75 लाडू होतात. 80 होतील. माझी साईज जरा बारीक आहे, 80-85 साईज होईल बघा. आता त्यातले गेलेत काही इकडं तिकडं गेलेले आहेत, म्हणजे गेलेले म्हणजे इकडं तिकडं नाही, दिलेत म्हणजे. मग ते गव्हाचं पीठ 2 वाटे जर तुमचं गव्हाचं पीठ असेल, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू आणि अर्धी वाटी डिंक टाकायचा, 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा त्याच्यामध्ये. आणि डिंक तळून घ्यायचा, चांगला फुलून द्यायचा. काजू बदामसुद्धा चांगले तळायचे. तळल्यानंतर हे बारीक करायचे. खोबरं पण भाजायचं, ते पण बारीक करायचं. ते बारीक झाल्यानंतर गव्हाचं पीठ मंद गॅसवरती ते भाजायचं. ते जवळजवळ भाजायला तुम्हाला 20-25-30 मिनटं धरून चला, बारीक गॅसवरती हे तुम्हाला गव्हाचं पीठ भाजायचं आहे. जर तुम्ही पिठाकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा लाडू फसला, ते लाडू कडवट लागणार. त्यामुळं वास येईपर्यंत ते भाजायचं. आणि साखर तुम्हाला जशी गोड कमी जास्त तशी तुम्ही टाकून ते लाडू वळायचे. 1 नंबर लाडू होतो. त्याच्यात विलायची टाका, थोडंसं जायफळ टाका, खूप छान लाडू खातात. लहान मुलांना हा पौष्टिक लाडू आहे. मी तर हा म्हणते ना, भूक लाडू आहे. भूक लाडू, तहान लाडू म्हणतात ना, त्यातला हा माझा भूक लाडू आहे. तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. आणि काही चुकलं असेल ते पण सांगा. तुम्ही लाडू कसे करता ते पण मला सांगा. रव्याचे करता, बेसनाचे करता, ते पण मला सांगा. आणि तुम्ही लाडू जर हे केले तर मला पण त्याची रेसिपी द्या. एकट्याने खाऊ नका.
श्री स्वामी समर्थ.